હાલો, કેમ છો? આઈ હોપ તમે હસો તો મજામાં, અમે બી મજામાં છે. કરો મહારાવરાયના દર્શન કરીને આપણે બધા જ પાવન થઈએ, કેમ કે આજે ખૂબ જ મોટો દિવસ છે અને આનંદ મંગલનો દિવસ છે. આજે છે 26મી જાન્યુઆરી, એટલે મારા તરફથી ને મારા પરિવાર તરફથી તમને હાર્દિક હાર્દિક શુભકામના. બસ આપણે ભારત માતા પાસે પ્રાર્થના કરીએ કે માં બધાયના દિવસ આનંદ મંગલમાં રાખે અને ખૂબ જ મસ્ત દિવસ જાય, આખો વરસ આપણું એકદમ આનંદ મંગલમાં જાય, આવી મા પાસે પ્રાર્થના કરીએ. બસ આજે તો અમારે મેકણ દાદાની પેઢી બી છે, એટલે એમાં બી ખૂબ જ આનંદ કરશું, મજા કરશું, કેમ કે આજે અમારી पूरी समाज અમે बधाय મળશું. जे परत करून देण्याचे परम भाग्य मला मिळाल्याचा आनंद होत आहे. पोर्ट ट्रस्टने निमंत्रित केले असूनही त्यांनी आपल्या विनंतीला मान दिल्याबद्दल मी सोसायटीच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. आज ध्वजवंदनासाठी आलेल्या आपल्या भगिनींचं नाव कल्पनाताई किशोर देसाई आहे. त्या लौकिक अर्थाने BCom LLB असल्या आणि सामाजिक कर्तृत्व पाहिलं असता त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कल्पनाताई गेल्या 40 वर्ष आपल्या सोसायटीच्या सदस्य असून शांत, मनमिळावू आणि केव्हाही मदतीस तत्पर अशा आहेत. त्यांना आदर्श कर्तृत्ववान महिला म्हणून मुंबई नगरपालिकेने गौरवले आहे. तसेच पनवेल नगरपालिकेनेही त्यांच्या कर्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांचा गौरव केला आहे. गेल्या 150 वर्षात प्रथमच इंडियन पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पहिल्या महिला ट्रस्टी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या अनेक पुरस्कारांची यादी वाचायला गेलो तर वेळ पुरणार नाही. थोडक्यात आपल्या सोसायटीमधील महिलांनाच काय, पण आम्हाला सुद्धा आदर्श आणि अनुकरणीय व स्फूर्ती देणाऱ्या कल्पनाताईंचे स्वागत करतो. संदेश्वर सर, सन अँड मून ते आमचे सगळे बंधू भगिनी. मला वाटते आपल्या सोसायटीचं नावच असं आहे, सन आणि मून, म्हणजे आपल्याकडे सूर्यासारखा प्रकाश आहे आणि चंद्रासारखी शीतलता आहे आणि मेंबरही सगळे तसेच आहे. मला असं वाटतं की हा माझं भाग्य आहे आणि मला खूप बरं वाटतं. हा आपली छोटीशी फॅमिली आणि मला असं वाटतं सगळी महिला जी आहे ना ते कर्तृत्वानच आहे. फक्त एवढं आहे की एक्सपोजर काही लोकांना जास्त मिळतो, काही लोकांना कमी मिळते. आणि आपली सोसायटीच्या महिलांनी खूप पुढाकार घेऊन आता ॲक्टिव्हिटी चालू केली आहे आणि मला आनंद झाला आहे की मी एक ॲक्टिव्हिटी मिस केली, पण व्हिडिओ मी नक्की बघितलेले आहे. मला अतिशय आनंद झाला. आज 26 जानेवारी आपण म्हणतो, 26 जानेवारी हा दिवस आपण कशाला साजरा करतोय? 26 जानेवारी 1950 इथे आपल्याला आपला जो प्रजासत्ताक दिन आपण म्हणतो किंवा गणतंत्र दिवस म्हणतो, आपला संविधान बनवण्यात आला होता आणि त्या संविधानाप्रमाणे आपण वागतोय. तसेच आपले सन अँड मूनचं पण संविधान आहे, बायलॉज आहे, त्याप्रमाणे आपण पण सगळ्यांनी वागायचं आहे. म्हणजे एक नीती नियम आपण ठरवायचा आहे. आणि या दिवशी तुम्ही सगळ्यांनी मला बोलवून ते सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या मनापासून आभारी आहे. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं स्त्री समानता. हा स्त्री समानताला अजून खूप वेळ आहे, कारण गेल्या 76 इयर्समध्ये अजूनपर्यंत झेंडा फडकवायचा जो श्रेय किंवा बहुमान मिळाला फक्त 2च महिलांना मिळाला, प्रतिभाताई पाटील आणि आता द्रौपदी मुर्मू. पण आपली सन अँड मून सोसायटीचे सगळे सदस्य एवढे ॲडव्हान्स आहे, एवढे प्रोग्रेसिव्ह आहे की दुसऱ्या वर्षीच महिलांना सन्मान करायची संधी दिली. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे. आणि मला असं वाटते की हे जे आपला फॅमिली बॉन्डिंग आहे, मला अजूनही आठवते जेव्हा आम्ही लहान होते तेव्हा 26 जानेवारीला पूर्ण मुंबईभरात लाईटनिंग व्हायची आणि आम्ही अगदी वाट बघत होतो 26 जानेवारी कधी येते. ट्रकमध्ये बसून जायचो पूर्ण सोसायटी
बरोबर ना. आणि वडेपाव, म्हणजे तेव्हा वडेपाव म्हणजे हे पिझ्झापेक्षाही आम्हाला चांगले वाटायचे. तर हे सगळे घेऊन आम्ही इथून निघायचो बोरिवलीवरून तो गेटवे ऑफ इंडिया पर्यंत सगळी लाइटिंग बघत. म्हणजे तो उत्साह जो होता, मला असं वाटतं की आपल्या हातात जो ही लहान मंडळी आहे की लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये ते उत्साह निर्माण करायचं कार्य आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपण ते करायलाच पाहिजे. मला आनंद होतो आज सगळे 26 जानेवारीचा अगदी आपण सांगतो एन्व्हायरमेंट निर्माण तयार केलेलं आहे, सगळ्यांनी झेंडे बिंडे लावले. पण ही भावना 365 दिवस असायला पाहिजे. आतापर्यंत जवळजवळ मी 48 देशाचा दौरा केला, पण जी राष्ट्रभक्ती इस्रायलच्या लोकांमध्ये, मी इस्रायलमध्ये 1.5 महिना राहिली होती, म्हणजे अगदी लहान मुलापासून ते मोठेपर्यंत जी एक राष्ट्रभावना असते ती निर्माण करायची गरजच नाही, ती आपोआप असते. कारण तो एन्व्हायरमेंट असे आहे तिथे 18 वर्षानंतर सगळ्यांना कंपल्सरी मिलिटरीची ट्रेनिंग आहे, कंपल्सरी. आणि जेव्हा देशाला गरज लागली ते स्वतःहून येतात पुढे. तर ही भावना आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आजचा 26 जानेवारीचा नवीन वर्षाचा कार्यक्रम जो आहे मौलाचा कार्यक्रम आहे. आपल्याला एक व्यक्ती अशी आहे 40 वर्षापासून आमच्या सोसायटीत राहत आहे आणि पीपीटी साठी काय लोकांसाठी पण खूप कामं केली त्यांनी. मोठेपणा आपल्याला असं वाटायला पाहिजे की ह्यांच्या बरोबर आपण राहतोय. अशा कल्पनाताई देसाई आहे, म्हणायला आपण काही नाहीये, पण त्यांच्या कर्तृत्वाला सलामी आहे. आणि ह्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या रिटायरमेंटमध्ये ते गुपचूप बसले नाही, कामं करतायत. तुम्हाला कोणाला सुद्धा पण आपल्या काही कार्यक्रमामध्ये काही त्यांचा सहभाग हवा असेल तर ते एनी टाइम तुम्हाला भेटतील, सेवा करतील. स्पेशली मी सगळ्या आपल्या लेडीज लोकांना सांगेन त्यांनी आपल्या परीने कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि आजच्या कार्यक्रमाला ते आलेत आपल्याबरोबर, सगळ्यांनी एक जोराने टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करावा. पुढच्या कॉन्फरन्समध्ये आपण आम्ही देतो, 2 शब्द ते म्हणतील. बस 15 ऑगस्ट 1947 साली जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा ब्रिटिश लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य अखंडपणे मिळवून दिले नाही. त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केलेली आहे आणि 48 साली जो दंग झालेला आहे तर आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे हिंदू मुसलमानांना. त्यावेळेला आमची हालत खूपच झाली होती. नथुराम गोडसेने मारले त्यावेळेला त्यांना. आमची काय तर जाळायला निघालेलं होतं, परंतु काही लोकांनी तिथे पोलिसांना बोलावलं म्हणून आम्ही थांबलो. म्हणून आज जिवंतपणे मी तुम्हाला दिसत आहे. माझे काका म्हणजे रमेश जोशीचे वडील ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते. ब्रिटिशांच्या काळात सुद्धा त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. तेव्हापासून आमच्यावरती जे स्वातंत्र्याचे जे बीज बसलेलं आहे ते अजूनही आहे. तेच मी तुम्हाला सांगते. एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करते.
इंडिया मेरा इंडिया आई लव माय इंडिया मेरा इंडिया आई लव माय इंडिया आजादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं कि सर झुका सकते नहीं, सर झुका सकते नहीं। हमने सदियों में आजादी की नेमत पाई है, हमने ये नेमत पाई है, सैकड़ों कुर्बानियाँ देकर ये दौलत पाई है, हमने ये दौलत पाई है, मुस्कुरा कर पाई है, सीनों पे अपने गोलियाँ, सीनों पे अपने गोलियाँ, कितने वीरानों से गुजरे हैं तो जन्नत पाई है, खाक में हम अपनी इज्जत को मिटा सकते नहीं, अपनी आजादी को हम वरदान कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एक बनाने भरती सारे मातीच्या घरी, भीमथडीच्या कच्चा नाला, कच्चा नाला, कच्चा नाला, भीमथडीच्या कच्चा नाला, यमुने से पाणी पागा, जय महाराष्ट्र माझा, भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभुराजा, दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळची. ચલો આજે 26મી જાન્યુઆરીનો નાસ્તો ખૂબ જ સરસ મજા આવી જશે. આપણે કરીએ નાસ્તો અને આજે તો બધાય લગભગ બધી જગ્યાએ હશે 26મી જાન્યુઆરી એટલે અમે બી હવે આવ્યા હતા. બસ છોકરાઓ મસ્ત ડાન્સ કર્યો, જો દાદા મસ્ત એક સોંગ ગાય છે. थैंक यू भूटा अंकल, वेरी ब्यूटीफुल सॉन्ग. हाँ गए वो. भारत माता की જય વાહ. जय किसान जय जवान. अध्यायः श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामनुसूयवे राजविज्ञा राजगुह्यं पवित्रमिद उत्तमं प्रत्यक्षामधमं धर्म्यं मोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् कहते हैं भगवान आते नहीं,
कौन न कहते हैं भगवान आते नहीं, लाते रागे जैसे बुलाते नहीं। वाह वाह। जय कपी सती हूँ लोक उजागर, रामदूत अतिवित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के संगी, कंचन वरण विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचक हेसा, हाथ व्रज और ध्वजा विराजे, कांधे मूंजे जनोई साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चतुर, राम काज करवे को आतुर, प्रभु चरित्र सुनवे को रसिया, राम लखन सीता बन बसिया, सूक्ष्म रूप धरि सिय दिखावा, विकट रूप धरि लंका जलावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, लाए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरु सुर लाए, रघुपति की नहीं बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सब भाई, सहस्र बदन तुम्हारो जस गाय, अस कही श्रीपति कंठ लगाए, सनकादिक ब्रह्मांड मुनीसा, नारद सारद सही ऐसा, यम कुबेर दिगपाल जहाते, कवि गोविंद कहे शंकर कहाते, तुम उपकार सुग्रीवन कीना, राम मिलाए राजपद दीना, तुम्हारो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, योग सहस्र योजन पर भानु, लिलियो ताहि मधुर फल जानु, प्रभु मुद्रिका मेली मुख माहि, जल दिलादि अंगे अचर जनाहि, दुर्गम काज जगत के ते, सुगमानुगर तुम्हारे ते।